आज 28 जानेवारी 2025 रोजी शेअर मार्केटमधल्या झालेल्या घडामोडींची आपण आता माहिती घेऊ. प्रथम आपण पाहिलं असता आज खूप दिवसानंतर मार्केट आपल्याला चांगल्या प्लस मध्ये बंद झालेलं दिसत आहे. कालच आपण थोडस पाहिलं होतं की डॉलर इंडेक्स कमी राहिलेला आहे टिकून, त्यामुळं किंवा सर्वसाधारण पॉझिटिव्ह न्यूज आणि बऱ्यापैकी आपण थोडस गव्हर्नमेंट सपोर्ट म्हणूया. लेटेस्ट न्यूज मध्ये गव्हर्नमेंटने आपल्याला आज एक साधारण RBIच्या अनाउन्समेंटमुळे आपल्याला साधारण एक ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह क्लोजिंग कम्स आफ्टर RBI मेड मूव्हिंग टू इन्फ्यूज लिक्विडिटी इनटू द मार्केट. RBI announced 60,000 crore ओपन मार्केट ऑपरेशन. OMO द्वारे आपल्याला RBI मार्केटमध्ये 60,000 कोटीची लिक्विडिटी, याचा अर्थ की ते स्वतः 2-3 टप्प्यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतो, आपण त्याला बॉन्ड म्हणू, जे आपण बाय करायसाठी त्यांनी अनाउन्समेंट केली असल्यामुळे मार्केटमध्ये थोडस पॉझिटिव्ह पाऊल गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसत आहे RBI कडून. ह्याचा अर्थ पुढं आपल्याला थोडस व्याज दर कमी करण्याकडे पण पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे. ओव्हरऑल चांगला एक बेस बनत आहे. आपण पॉझिटिव्ह न्यूजच्या माहिती घेऊ. साधारण आज आपल्याला दिसत आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे 50 दिवसाचं जे पाहिलं जातं, 8 दिवस, 9 दिवस, 21 दिवस प्रत्येक प्रमाणे पाहिलं जातं, पण लॉंग टर्म आपण पाहिलं असता एक 50 कॅन्डलचं जर आपण पाहिलं असता त्याच्यावर निफ्टीने काम केलेलं आहे. ती लाल कलरची लाईन आपल्याला दिसत आहे एक्सपोनेन्शियल 50 डेजची आहे किंवा 50 कॅन्डलची. आणि त्यानंतर आपण जे म्हणलं होतं किंवा पाहिलं होतं साधारण 200 जे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या जोपर्यंत मार्केट बंद वरती होत नाही तोपर्यंत थोडासा स्ट्रेंथ मार्केटमध्ये येत नाही. पण बऱ्यापैकी आज निफ्टीने आपल्याला बऱ्यापैकी साधारण दोन्ही लाईनच्या वर कामकाज केलेलं दिसत आहे. आता पाहिलं असतं आपण त्याच्यानंतर थोडस सेन्सेक्स कडे जाऊ. सेन्सेक्स मध्ये गेला असताना आपल्याला सेन्सेक्स 535 अंकाने वाढून 75,901.41 अंकाने बंद झालेला आहे. निफ्टी पाहिली असता निफ्टीमध्ये आपल्याला 22,957.25 अंकाने बंद झालेली आहे. त्याच्यात 128.10 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. बँक निफ्टीमध्ये आपण पाहिलं असता 48,866.85 अंकाने बंद होऊन 802 अंकाची आपल्याला वाढ दिसत आहे. इंडिया विक्स पाहिला असता आपण समोर दिसणाऱ्या घटना, बजेट इत्यादी, येणारे डाटा, अमेरिकेचा आपल्याला एक डाटा आता येणार आहे 30 तारखेला. साधारण 30 तारखेच्या फेडच्या ज्या मीटिंगमध्ये साधारण आपल्याला त्यांच्या इंटरेस्ट रेट अनाउन्समेंटची एक मागची राहिलेली जी गोष्ट आहे तिथे एखाद्या वेळेस 30 तारखेच्या ह्याच्यात त्याने शेड्यूल तर केलेलं आहे. फेड रेट इंटरेस्ट डिसिजन असं इथं दिसत आहे. 4.5% साधारण प्रिव्हियस आहे. आता नेमकं त्यांचं जर फेड रेट कमी झाला तर तिकडून सुद्धा आपल्याला एक पॉझिटिव्ह न्यूज येईल. प्लस आपल्या आज RBIने घेतलेल्या निर्णयामुळं त्याने सुद्धा व्याजदर कमी करण्याचं थोडस चिन्ह दिसत आहे. बजेटमध्ये बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला दिसून येतील. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये थोडस पॉझिटिव्ह चांगला बेस बनण्याची तयारी चाललेली दिसत आहे आपल्याला. डॉलर मध्ये पाहिलं असता आपण आता 86.48 अंका रुपये त्याची आज किंमत झालेली आहे. 0.16 आणि वाढलेला आहे. गोल्ड पाहिलं असता गोल्ड मध्ये सुद्धा आपल्याला आज वाढ दिसत आहे. 501 अंकाने वाढ दिसत आहे. आणि निफ्टी बीज आपण पाहिलं असता आज 257 रुपये दिसत आहे. साधारण त्याच्यात पण आपल्याला वाढ झालेली दिसत आहे. आपण पाहिल्याप्रमाणे गोल्ड आणि निफ्टी बीज या दोन्हीमध्ये सतत रिटर्न चांगले येताना दिसत आहे.
आणि जेव्हा मार्केट घडतं तेव्हा ह्याच्यातली रिस्क पण फार दिसत नाही आहे. त्यामुळे ओव्हरऑल हे दोन तर आपल्याला चांगले चालताना दिसत आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी आपण नेहमी पर्याय किंवा एक माध्यम शोधत असतो जिथे रिस्क कमी आणि रिटर्न चांगले येतील. त्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टीचे व्हिडिओ बनवलेले आहेत याच्यावर, आपण या चॅनलवर बघू शकतो. दुसरा पाहिला असता मार्केटमध्ये आपल्याला रिझल्ट कॅलेंडरमध्ये आता आज आलेल्यामध्ये बजाज फायनान्स अदानी उद्या येणाऱ्या रिझल्टमध्ये सॉरी 29 तारखेला बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, टाटा मोटर, SRF, अंबुजा सिमेंट, अदानी पॉवर इत्यादी दिसत आहे. ग्लोबल मार्केटमध्ये आपण पाहिलं असता थोडा आज निफ्टी, डाव जोन्स, S&P, नॅसडॅक थोडेसे सावरलेले दिसत आहेत. बऱ्यापैकी पॉझिटिव्ह दिसत आहे. युरोपियन मार्केट सुद्धा आज पॉझिटिव्ह दिसत आहे. गिफ्ट निफ्टी सुद्धा आपल्याला न्यूट्रल दिसत होती, पण आता हळूहळू 23,000च्या वर येण्याची चिन्ह दिसायला लागले. ओव्हरऑल पाहिलं असता आपल्याला पॉझिटिव्ह वातावरण बनताना दिसत आहे. न्यूजमध्ये आता आपण थोडस कॅलेंडर मध्ये इकॉनॉमिक डाटा जो येणार आहे 30 तारखेला फेड रेटचा इंटरेस्ट रेट साठी बघितला. आपलं बजेट 1 तारखेला आहे शनिवारी. मार्केट त्या दिवशी पूर्ण वेळ चालू राहणार आहे आणि तेव्हा काय काय बजेट मधनं चांगल्या गोष्टी येतील ते आपण पाहू. आज व्हिडिओ फार मोठा होतोय असं मला कमेंट आल्यामुळं मी थोडंसं शॉर्ट मध्ये बनवायचं ठरवलेलं आहे, जेणेकरून थोडक्यात आपल्याला माहिती देता येईल. आपण साधारण ह्या वेबसाईट कशा बघायच्या, काय सगळीकडे फ्री अवेलेबल आहे, थोडंफार बघण्यात शिकावं हे पण इच्छा असते. साधारण आज सेक्टरमध्ये निफ्टी ॲटोमध्ये 293 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी IT मध्ये आपल्याला 240 अंकाने घट झालेली दिसत आहे. निफ्टी PSU बँक मध्ये आपल्याला 104 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. आज जे MOM जे केलेलं आहे RBI ने अनाउन्समेंट, त्याचा फायदा आपल्याला PSU बँकेत म्हणजे पब्लिक सेक्टर बँका, राष्ट्रीयकृत बँका असं आपण म्हणू शकतो, त्याच्यात त्याचं वाढ झालेलं आपल्याला लक्षणीय दिसत आहे. आता याच्यामध्ये चांगले फंडामेंटल कसे काय बघायचे, आपण थोडंफार प्रायव्हेट बँका पेक्षा इतर तर सध्या आपल्याला अनाउन्समेंटमुळे थोडीशी वाढ चांगली दिसत आहे. आपण स्टॉक त्याचं फंडामेंटल कसं बघायचं हे सुद्धा मागे या चॅनलवर एक व्हिडिओ दिलेला आहे, त्याच्यात आपण चेक करून याच्यात आपण इन्व्हेस्ट करायला बऱ्यापैकी आपल्याला माहिती मिळू शकते. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 422 अंकाने वाढलेले दिसत. निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असता 495 अंकांनी घट झालेली. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता 212 अंकाने आपल्याला घट दिसत आहे. निफ्टी FMCG चे पण आपण मागील व्हिडिओ मध्ये माहिती दिलेली आहे. फास्टेस्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स याच्याबद्दल थोडंसं त्याच्यात डिटेल आहे. प्रत्येक व्हिडिओत काही ना काही माहिती असल्यामुळे आपण मागचे व्हिडिओ जरी बघितले तरी बऱ्यापैकी आयडिया येत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता 32 अंकाने घट झालेली दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिलं असता 18 अंकाची आपल्याला वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी मेटल नंतर आपण साधारण निफ्टी मीडिया मध्ये पाहू. निफ्टी मीडिया मध्ये 19 अंकाची घट झालेली दिसत आहे. आणि निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता आपल्याला 451 अंकाची घट दिसत आहे. साधारण प्रत्येकाचे रिझल्ट यायला चालू आहेत. रिझल्ट जसे येतील अर्निंगचे, प्रॉफिटचे, त्यामुळे थोडंफार रिझल्ट कमी येत असल्यामुळं ज्या त्या सेक्टरमध्ये आपल्याला प्लस मायनस असं दिसत आहे. साधारण निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असता 388 अंकाने आपल्याला वाढलेले दिसत आहे. आता आपण फंड ऍक्टिव्हिटीकडे जाऊ. फंड ऍक्टिव्हिटी मध्ये आज डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने आपल्याला 19,735 कोटीची कॅश मध्ये बाय केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 12,920 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. नेट फिगर मध्ये असता आपण नेट फिगर मध्ये डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने 6,814.33 कोटीची खरेदी केलेली दिसत आहे.
आपण फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूट पाहिलं असता यांनी आज कॅशमध्ये 11,165.84 अंकाची खरेदी केलेली दिसत आहे आणि विक्रीमध्ये पाहिलं असता 16,086.55 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे। नेट फिगरमध्ये पाहिलं असता आपल्याला 4,920.69 कोटीची आपल्याला नेट विक्री एफ आयची दिसत आहे। आता आपण साधारण एफ आयचा फंडचा डेरिव्हेटिव्ह मधला आपण डाटा पाहू। डेरिव्हेटिव्ह मध्ये एफ आयने असं काय केले, फ्युचर्स ऑप्शन मध्ये साधारण एफ आयने इंडेक्स फ्युचर मध्ये पाहिलं असतं आपल्याला जी नेट निफ्टी 50 जी दिसत आहे त्याच्यामध्ये 845.57 कोटीची नेट फ्युचर मध्ये विक्री दिसत आहे। आपण ही नेट विक्री बघत असतो, ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येत असेल साधारण ह्याच्यात 3 फ्युचर असतात चालू, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि आता जानेवारी बंद झाला की एप्रिल आपल्याला ओपन होताना दिसेल, त्यामुळं रोल ओव्हर चालू असतं, त्यामुळे मार्केट आपण म्हणू शकतो निफ्टी वाढली तरी इथं फिगर मायनस दिसते। तर कोणते फ्युचर बाय केले आणि कोणते सेल केले किंवा ओव्हरऑल पोझिशन अनवाइंडिंग किंवा त्याला आपण म्हणू लॉंग केली तर आपल्याला हे अशी फिगर मार्केट वाढलेलं असताना सुद्धा निफ्टी इंडेक्स फ्युचर मध्ये मायनस फिगर दिसत। बँक निफ्टी मध्ये पाहिले असता साधारण 340.48 कोटीची बँक निफ्टी मध्ये फ्युचर मध्ये आपल्याला नेट बाईंग दिसत आहे। निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 2.4 कोटीची आपल्याला 2.04 कोटीची आपल्याला नेट परचेस दिसत आहे। निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता आपल्याला 24.07 कोटीची आपल्याला नेट परचेस दिसत आहे। निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये -10.36 कोटीची आपल्याला इंडेक्स फ्युचर मध्ये विक्री दिसत आहे। आपण आता इंडेक्स ऑप्शन मध्ये पाहिलं असता इंडेक्स ऑप्शन मध्ये निफ्टी 50च्या ऑप्शन मध्ये आपल्याला 4,859.26 कोटीची नेट परचेस दिसत आहे। आता फ्युचर आणि ऑप्शन्स याचं कसं बघायचं हे ओपन इंटरेस्ट आपण ऑप्शन चेन मध्ये जाऊन NSE वेबसाईटवर बघण्यासाठी इथं थोडंसं मागील व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे। ओव्हरऑल आपण आता इथं समोर असल्यामुळे थोडंसं पाहून घेऊ। साधारण एक्सपायरी 30 तारखेची आहे। आपल्याला ऑप्शन मध्ये कशामध्ये बाय केलेले आहे ते सरळ सरळ दिसत आहे। कॉल साईड आपल्याला वाढलेले आहे। मार्केटमध्ये आपल्याला आज मार्केट वर बंद झालेलं आहे। कॉलच्या किमतीमध्ये परचेस दिसत आहे, पुटच्या किमतीमध्ये आपल्याला विक्री दिसत आहे। आपण मागे एक व्हिडिओ बनवलेला आहे, या चॅनलवर अवेलेबल आहे। त्याप्रमाणे आपण ATM म्हणजे साधारण ॲट मनी हे कॉल आहे, ह्याचा कॉल आणि पुट असतो। ITM म्हणलं तर हे येलो मध्ये दिसत असणार आहे तुम्हाला, साधारण ITM असं आपण त्याला म्हणू, आणि OTM म्हणलं तर आपल्याला हे व्हाईट मध्ये दिसत आहे। OTM कॉल आणि पुट्स आहे। आपण याचा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असता इथं ओपन इंटरेस्ट याची माहिती घेतली असता, कुठं पोझिशन आहे, कुठं रेजिस्टन्स आहे हे आपल्याला बऱ्यापैकी बघता येतं। सर्वांनी वेबसाईट उघडून अभ्यास करावा ही इच्छा असते, त्यामुळं डिटेल सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण व्हिडिओ मोठा होत आहे असं थोडंसं लक्षात आल्यामुळं मी थोडंसं शॉर्ट मध्ये सांगत आहे। तरी पण कमेंटमध्ये काही समजलं नाही तरी विचारा, आपल्याला उत्तर नक्की मिळेल। साधारण आपण आता पाहिलं असता इंडेक्स ऑप्शन मध्ये पाहिलं असता आपल्याला निफ्टी फ्युचरच पाहत होतो आपण, 4,859.26 कोटीची आपल्याला नेट बाय दिसत आहे। निफ्टी बँक मध्ये ऑप्शन्स मध्ये 510.4 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे। निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपल्याला ऑप्शन्स मध्ये नेट आपल्याला 111.64 कोटीची नेट परचेस दिसत आहे। निफ्टी मिड कॅप मध्ये पाहिलं असता आपल्याला नेट मध्ये 268.93 कोटीची नेट विक्री दिसत आहे। निफ्टी नेक्स्ट 50च्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला 29.78 कोटीची नेट परचेस दिसत आहे। जर आपण प्रत्येक ऑप्शन चेन मध्ये जाऊन तर प्रत्येक
एक्सपायरी आणि इथं फिन निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी ह्याचं आपण क्रॉस बघायला शिकलो तर आपल्याला ट्रेड करायला सोपं जाईल, किंवा एक्झिस्टिंग आपला जर ट्रेड असेल, चुकत असेल, तर उद्या त्याचं आपल्याला त्या ट्रेडमधनं एक्झिट व्हायचं का काय करायचं हे आपल्याला थोडंसं फास्ट मध्ये आणि परफेक्ट कळायला चालू. तर आपण रोज वाचू पाहू, रोज आपली प्रॅक्टिस होत जाईल. आता डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण स्टॉक फ्युचर आणि स्टॉक ऑप्शन बघूया. स्टॉक फ्युचर्स मध्ये पाहिलं असता आपल्याला 28 जानेवारी आज 2515.90 कोटीची स्टॉक फ्युचर्स मध्ये नेट बाय दिसत आहे. आता स्टॉक फ्युचर्सची आपण बाय बघत असताना निफ्टी मधील घेणार, त्याच्या फ्युचर्स मधले आपल्याला वाढलेले शेअर्स आणि त्याचे ओपन इंटरेस्ट आपण NSE च्या वेबसाईटला पाहिलं असता कुठले स्टॉक बाय झालेले आहेत ते डिटेल दिसू शकते आणि दिसते, आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं. नंतर स्टॉक ऑप्शन्स मध्ये पाहिलं असता आपल्याला 226.65 कोटीची नेट परचेस दिसत आहे. साधारण आपण स्टॉक ऑप्शन फ्युचरचं आपण पाहिलं, त्याच्यामध्ये आता निफ्टी गेनर लुजर मध्ये जाऊ. आज पाहिलं असतं आपल्याला साधारण निफ्टी गेनर मध्ये बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, श्रीराम फायनान्स, बजाज फिनसर्व, HDFC बँक, टाटा मोटर्स, सिप्ला, टाटा स्टील, ICICI बँक, M&M, अदानी एंटरप्राइजेस, भारती एअरटेल, हिंदुस्तान बँक, विप्रो, मारुती, ट्रेंड, इन्फोसिस, रिलायन्स, हिरो मोटोकॉर्प आणि स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादी आपल्याला वाढ दिसत आहे. हे डाटा सांगण्याचं किंवा इथं थोडासा वेळ लागण्याचं कारण आपल्याला जो सिक्वेन्स दिलेला असतो, आपण जे क्रॉस चेक करत असतो, पोझिशन, इंटरेस्ट रेट, न्यूज, त्याचं होणाऱ्या न्यूजचे इम्पॅक्ट, येणारे डिक्लेअर होणारे डाटा, ह्याच्यामुळं आपल्या ट्रेडिंगमधल्या चुका कमी होऊन आपण आपलं ट्रेडिंग सुधारून किंवा आपली इन्व्हेस्टमेंट सिक्युअर पद्धतीने कशी गुंतवणूक करता येईल यासाठी ह्याचा उपयोग. सन फार्मा आता लुजर मध्ये पाहिलं असतं आपल्याला सन फार्मा दिसत आहे, ब्रिटानिया, हिंडाल्को, ग्रासिम, बेल, ITC, डॉक्टर रेड्डी, कोल इंडिया, SCL टेक, LNT, BPCL, आयशर मोटर, NTPC, पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया, JSW स्टील, TCS, ONGC, एशियन पेंट, टाटा कंझ्युमर. साधारण इथे एक छोटस माहिती किंवा निरीक्षण असं म्हणता येईल की जेव्हा मार्केटमध्ये चांगली तेजी यायला जाते तेव्हा हे डिफेन्स सेक्टर आहेत, FMCG आणि फार्मा, याचे शेअर आपल्याला घटताना दिसत असतात. आपल्याला थोडस लक्षात घेण्यासारखं आहे. आणि ज्याच्या न्यूज बेस चालू आहेत, ज्याच्यावर मार्केट वाढत असतं, ते फ्युचर्स आपल्याला सरळ सरळ वाढलेले दिसत आहेत. थोडस त्याच्यानंतर आपण आता आज कमोडिटी मध्ये काय झालंय थोडस पाहू. गोल्ड मगाशी आपण पाहिलेलं आहे. साधारण क्रूड मध्ये पाहू, हे सगळे घटक मार्केटवर परिणाम करत असतात. त्यामुळे आपल्याला सतत हे सगळे एका व्हिडिओमध्ये सगळं छोट्या ह्याच्यात दिवसभराची उलाढाल पाहायला मिळते, यासाठी आपण हे छोटे छोटे व्हिडिओ बनवत असतो आणि त्याच्यातून काही ना काही युनिक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. गोल्ड आपल्याला $22 वाढलेले दिसत आहे. क्रूड मध्ये सुद्धा आज थोडीशी वाढ दिसत आहे. नॅचरल गॅस, ब्रेंट ऑइल, सिल्वर मध्ये पण थोडी वाढ दिसत आहे. कॉपर, मेटल इंडेक्स मध्ये वाढ आहे. साधारण करन्सी मध्ये पाहिलं असतं आपल्याला डॉलर आज आपण पाहिल्याप्रमाणे थोडस आपल्याला वाढताना. ओव्हरऑल आपण बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे. मार्केटमध्ये काही शंका असतील आणि काही आपल्याला थोडस माहिती हवी असेल तर कमेंट केलं तर बरं होईल. व्हिडिओ बोर होऊ नये आणि व्यवस्थित माहिती मिळावी हाच उद्देश असतो, आणि त्याचा तुम्हाला जेणेकरून सर्वांना त्याचा उपयोग होणे हे फार महत्वाचं आहे. आणि सतत त्यामुळे आपण माहिती शेअर करतो. धन्यवाद.